महिन्यात संपवायची आणि फाशी द्यायची, तरच धाक बसत दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती लेकी बाळांवरती पुन्हा होणार नाही. आणि तुम्ही असं नाही केलं तर पूर्ण राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार आहे. आपण यावेळी इथं सत्तेत असलेले झिरवाळ देखील होतात आणि मुख्यमंत्र्यांची बोलणं केलं आणि काही नोटिंग अर्ज तयार करून आपण दिलं, काय सांगा? आम्ही मंत्री महोदय झिरवळ साहेबांच्या लक्षात राहू नये किंवा राहणार नाही म्हणून एक काही गोष्टी लिहिल्या, काही कुटुंबालाही लिहायचं सांगितलं की याच्यात उज्ज्वल निकम साहेबाची तातडीनं घोषणा करा तुम्ही. मी आता गाडीत बसलं की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, कारण विधी व न्याय मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे. तुम्ही सेपरेट बेंच पण द्या, फास्ट ट्रॅक कोर्टात पण ही केस चालवा. 2 महिन्याच्या आत चालवण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे, नुसतं असं म्हणून चालणार नाही. तर येत्या कॅबिनेटला मंगळवारी तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून तो कडक करा, ही मागणी करणार आहे. एन्काउंटरच्या बद्दल सुद्धा बोलणार आहे. तुम्हाला जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे, नसतं राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही फिरू द्या. आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना, सगळ्या जाती धर्माच्यांना मी आवाहन करून हात जोडून विनंती करून सांगतो, मालेगावकरांनी आपल्या लेकीसाठी उठाव केला, न्यायासाठी. पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हाक द्या, म्हणजे टप्प्याटप्प्यात पूर्ण राज्य बंदची आपल्याला हक द्यायची आणि त्याच्यात पूर्ण ताकदीनं मी उतरणार आहे की पूर्ण राज्य टप्प्याटप्प्यानं बंद होणार. आणि याच्याही पुढे सांगतो, जिल्हे तर सगळे बंद होणारच. जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही, फाशी जर दिली नाही, सेपरेट बेंच दिला नाही, उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही, बाललैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅकमध्ये किंवा एन्काउंटर जर केला नाही, ही जी आमची यज्ञताई आहे ना, या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या लेकीचे रस्ते आहेत राज्यात, पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाय नाही ठेवायचा. फोटो बघितल्याच्या नंतर